नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम गावडे स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण बघणार आहोत शिफ्ट वाईज सेफ स्कोर काय काय असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्या स्टुडंटनी सीएमएसटी सीईटीची एक्झाम दिलेली आहे। तर आज आपण जो पण सेफ स्कोर असणार आहे त्याच्या रिगार्डिंग डिस्कस करणार आहोत बघा, की कुठल्या शिफ्टला काय सेफ स्कोर असणार आहे त्याच्या रिगार्डिंग। आता सेफ स्कोर कसा काढला तर विद्यार्थी मित्रांनो, आमची युनियन एज्युकेशनची टीम होती ती वेगवेगळ्या एक्झाम सेंटरला व्हिजिट करत होती। त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या स्टुडंटचे रिव्ह्यू सुद्धा घेतलेले आहेत। काही स्टुडंटचे आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यांचे रिव्ह्यू आलेले आहेत। पण ओव्हरऑल जो डेटा कलेक्ट झाला होता तर त्याच्यावरून जे पण आपलं सेफ स्कोर होता किंवा डिफिकल्टी लेवल होती ती आपण कन्सिडर केलेली आहे बघा। तर ह्या सिच्युएशन मध्ये आपण डिफिकल्टी लेवलला 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे बघा। पहिली म्हणजे इझी, दुसरी मॉडरेट आणि तिसरी डिफिकल्ट। तर ह्या 3 वेगवेगळ्या डिफिकल्टी लेवलसाठी आपण वेगवेगळे सेफ स्कोर प्रेडिक्ट करणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे तर बघणारच आहोत, बट आपल्या टीमने स्टुडंटचे रिव्ह्यू कलेक्ट करण्यापासून ते सेफ स्कोर कॅल्क्युलेट करण्यापर्यंत जी पण मेहनत घेतली होती त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता, जेणेकरून आपल्या टीमला सुद्धा नक्कीच मोटिवेशन। आणि येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करणार आहोत बघा। आणि त्या सेमिनारची लिंक आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच शेअर करणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला नक्की जॉईन करू शकता आणि फ्री सेमिनारचा फायदा करून घेऊ शकता। आता जास्त टाइम वेस्ट न करता आपण आपल्या मेन पॉईंट कडे येऊया की सेफ स्कोर काय असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, सेफ स्कोर असा असतो की ज्या मार्क्स वरती आपल्याला जे पण बेस्ट कॉलेज आहे त्या बेस्ट कॉलेजमध्ये एंट्री मिळू शकते बघा। त्याच्यामुळे सेफ स्कोर हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे। जर तुम्ही तो सेफ स्कोर अचीव करत असाल तर तुम्ही नक्कीच चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता। तर आता आपण बघूयात की सेफ स्कोर शिफ्ट वाईज कशी आहे। शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, जो 19 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती हार्ड लेवलची होती। त्याचबरोबर 19 तारखेची सेकंड शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची आपण नक्कीच म्हणू शकतो। त्याचबरोबर 20 तारखेची पहिली शिफ्ट जी होती ती आपण मॉडरेट लेवलची म्हणू शकतो आणि सेकंड शिफ्ट ही हार्ड लेवलची होती बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला डेटा मिळालेला आहे हा डेटा वेगवेगळ्या स्टुडंटचा रिव्ह्यू थ्रू मिळालेला आहे बघा। त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडाफार तफावत बघायला मिळू शकते। जर तुम्हाला एखादी कुठली शिफ्ट सोपी किंवा अवघड वाटत असेल ती शिफ्ट तुम्ही दिलेलीच आहे, तुमचं जे काही ओपिनियन असेल ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मेन्शन करू शकता, जेणेकरून आपल्याला सुद्धा कळेल की कुठली शिफ्ट डिफिकल्ट नव्हती किंवा होती किंवा इझी होती, सोपी होती, राईट। ओके, तर आपण पुढे बघूयात। तर 21 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती ती हार्ड होती बघा। त्याचबरोबर सेकंड शिफ्ट मॉडरेट होती। जर 22 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती इझी लेवलची नक्कीच म्हणू शकतो। त्याचबरोबर 22 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती ती हार्ड होती। त्याच्यानंतर 23 तारखेच्या बाबतीत बघायचं झालं तर 23 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती मॉडरेट होती, सेकंड शिफ्ट ही हार्ड होती, ठीक आहे। तर त्याच्यानंतर 25 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती इझी लेवलची होती आणि सेकंड शिफ्ट ही हार्ड लेवलची होती बघा। आणि 26 तारखेच्या आणि 27 तारखेच्या बाबतीत बघायचं झालं तर 26 तारखेची फर्स्ट शिफ्ट होती ती मॉडरेट लेवलची होती आणि सेकंड शिफ्ट होती ती हार्ड लेवलची होती बघा। त्याचबरोबर 27 तारखेची जी फर्स्ट शिफ्ट होती त्याच्यामध्ये भरपूर मोठा गोंधळ उडाला होता, भरपूर सारे क्वेश्चन्स रॉंग आले होते। सो ती 5 तारखेला रिवाइज करण्यात आली होती, री एक्झाम घेण्यात आली होती। तर त्याच्या रिगार्डिंग बघूयातच। तर 27 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती ती मॉडरेट बघायला मिळत होती, बट जी 5 तारखेची री एक्झाम झाली होती तर ती 27 तारखेपेक्षा थोडी हार्ड बघायला मिळाली होती। त्याच्यामुळे आपण ती शिफ्ट हार्ड नक्कीच कन्सिडर करू शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर झालं ओव्हरऑल शिफ्ट वाईज डिफिकल्टी लेवल। बट आता आपल्या स्क्रीनवरती जसं डिस्प्ले होते की कुठली शिफ्ट इझी होती, कुठली शिफ्ट मॉडरेट होती आणि कुठली शिफ्ट हार्ड होती। तर तुम्ही याच्यावरून नक्कीच चेक करू शकता तुमची शिफ्ट इझी होती, हार्ड होती की सोपी होती, ठीक आहे। जर याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की माझी शिफ्ट अमुक होती आणि ती हार्ड होती किंवा सोपी होती तर तुम्ही ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता, ठीक आहे। तर जर आता ओव्हरऑल आपल्याला ह्या डिफिकल्टी लेवलवरून सेफ स्कोर प्रेडिक्ट करायचा असेल तर जसं तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होते तर जी इझी शिफ्ट होती म्हणजे ज्या इझी शिफ्ट होत्या तर त्याच्यासाठी 135 प्लस मार्क्स हे सेफ स्कोर असणार आहेत बघा। जर तुम्हाला 135 पेक्षा मार्क पडत असतील तर तुम्हाला नक्कीच एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकतं। त्याचबरोबर जर मॉडरेट शिफ्टच्या बाबतीत बघायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो, जर मॉडरेट शिफ्ट जर तुमची असेल आणि तुम्हाला 118 प्लस किंवा 115 प्लस मार्क येत असतील तर तुम्ही नक्कीच एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळू शकता। त्याचबरोबर जर हार्ड शिफ्ट असेल तर हार्ड शिफ्ट मध्ये 110 प्लस मार्क जरी तुम्हाला आले तरी सुद्धा तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणारच आहे। तर आता भरपूर साऱ्या स्टुडंटचं असं म्हणणं असेल की आम्हाला ह्याच्यापेक्षा थोडे कमी मार्क येऊ शकतात किंवा आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायचं काहीच कारण नाही बघा, कारण की तुम्हाला आलेल्या पर्सेंटाईल वरती बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग तुमच्या मदतीसाठी नक्कीच असणार आहे बघा। त्याच्यासाठीच आपण येणाऱ्या रविवारी इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग एक फ्री सेमिनार कंडक्ट करत आहोत बघा। आणि त्या सेमिनारमध्ये
तुम्हाला तुमच्या पर्संटाईल अकॉर्डिंग कसं बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवता येईल किंवा कशी बेस्ट टू बेस्ट ब्रांच मिळवता येईल याच्या रिगार्डिंग प्रॉपर गायडन्स मिळणार आहे बघा. आणि त्याची लिंक आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्कीच प्रोव्हाइड करणार आहोत आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्याच्या थ्रू तुम्ही नक्कीच आपलं सेशन जॉईन करू शकता आणि सेशनचा फायदा करून घेऊ शकता. ठीक आहे. आता सगळ्यात बोनस पॉईंट सांगायचं झाला तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एखादा चांगलं कॉलेज मिळवायचं असेल, जर ओव्हरऑल आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला साधारणपणे 110 प्लस मार्क असतील तर आपण नक्कीच एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये किंवा चांगल्या ब्रांचमध्ये ऍडमिशन हे नक्कीच मिळू शकतो. हे तर झालं ओव्हरऑल शिफ्ट वाईज सेफ स्कोर रिगार्डिंग. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कॅटेगरी वाईज सेफ स्कोर हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता की कॅटेगरी वाईज सेफ स्कोर, तर आपण नक्कीच त्या रिगार्डिंग व्हिडिओ नक्कीच बनवूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, कमेंट करू शकता आणि शेअरही करू शकता. आणि येणाऱ्या रविवारी आपण इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग जे फ्री सेमिनार कंडक्ट करणार आहे ते तुम्ही नक्कीच अटेंड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेलीच आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या सेमिनारची लिंक नक्कीच येऊन जाईल. धन्यवाद मित्रांनो.